महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई इथे राज्यस्तरीय कृषी फलोत्पादन हवामान बदल प्रक्रिया सिंचन पुरवठा या परिषदेला व प्रदर्शनाला राज्यातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला। परिषदेचं उद्घाटन पद्मभूषण प्राध्यापक जे.बी. जोशी कुलपती रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की रसायन तंत्रज्ञान संस्था शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नवनवीन संशोधन करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करेल। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादकात संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल हे होते। अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी हवामान बदलामुळे मागील 5 ते 6 वर्षांपासून शेतकऱ्यांचे उत्पादन घटून ते 40% आलं आहे। परिणामी शेतकरी अडचणीत आलाय। त्याला या आपत्तीतून कसं बाहेर काढता येईल या मुख्य उद्देशासाठी ही परिषद व प्रदर्शन आयोजित केल्याचं चंद्रकांत मोकल यांनी सांगितलं। यावेळी प्रदर्शनात शेतकरी गट व उत्पादकांचा सहभाग लाभला। करताय एकत्र आल्याशिवाय शेतकऱ्यांचा फायदा नक्की होत नाही। तर मी तुम्हाला तुमच्या संस्थेचं स्वागत तर करतोच, पण पुढे तुमची भरभराट व्हावी आणि शेतकऱ्यांच्या पर्यंत हे जावं अशी मी इच्छा व्यक्त करतो। मागील 5-6 वर्षे जागतिक हवामान बदलामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतकऱ्याचं उत्पादन घटून ते जवळजवळ 50 ते 60% कमी होऊन 40%वर आलेले आहे। आणि या आपत्तीतून मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञांचं मार्गदर्शन, याचबरोबर शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी आणि शेतकऱ्यांनी त्यांनी उत्पादन केलेला चांगल्या पद्धतीचा माल याला मार्केट अशा प्रकारच्या संधी उपलब्ध करून देणं या मुख्य उद्देशासाठी आज महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने आम्ही कृषी फलोत्पादन हवामान बदल प्रक्रिया सिंचन साखळी पुरवठा परिषदेचं आयोजन केलं। आज दिवसभरामध्ये अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि परिषद यशस्वी झाली। या परिषदेचे औचित्य साधून शेतकऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत, तसेच बँकांच्या योजना आहेत, त्यांचं या ठिकाणी सादरीकरण करण्यात आलं। जर झाला तर शेतकऱ्याला आज जो शेतकरी सफर होत आहे त्या शेतकऱ्याला काही अंशी दिलासा कसा मिळेल हा आमचा प्रयत्न आहे। दुसरं म्हणजे शेतकऱ्यांनी उत्पादन केलेले जे माल आहे APMCला पर्याय कसा निर्माण होईल आणि खाजगी मार्केटमध्ये हा त्यांचा शेतकऱ्याचा जर माल गेला तर त्याला 2 पैसे अधिक मिळतील आणि तो या सध्याच्या आपत्तीतून बाहेर पडेल हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। मार्केटमधून परचेस करा। सेकंड ऑप्शन असं आहे की आपला तो जो माल आहे तो सेकंड म्हणजे एक मीडिएटरला देईल आणि मीडिएटर ते कस्टमरला विकेल। थर्ड ऑप्शन हे आहे की तो कंपनीला विकेल, त्याच्यामध्ये प्रोसेसिंग होईल। आता आपण स्लाइस घेतो तर हे प्रोसेसिंग माल एंड कन्झ्युमरला जातो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।